जय शिवराय मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा विजेची उपलब्धता करून देण्यासाठी राबवण्यात येणारी एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना। याचबरोबर लाभार्थ्यांना घरावरील सोलर उपलब्ध करून देण्यासाठी राबवली जाणारी एक योजना म्हणजे पीएम सूर्यघर योजना। या दोन्ही योजनांच्या संदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा जीआर आज 5 जून 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना व पीएम सूर्यघर योजना राज्यात राबवण्यासाठी एक टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आलेली आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांसाठी विजेचा जो वापर आहे तो मोठ्या प्रमाणात आहे। शेतकऱ्यांना सध्या विजेचा उपलब्धता ही रात्री किंवा दिवसा 8 ते 10 तास करून दिली जाते। याच्याच ऐवजी शेतकऱ्यांना दिवसा विजेची उपलब्धता व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून राज्यामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही योजना राबवायला मंजुरी दिलेली आहे, ज्याच्या अंतर्गत 16,000 मेगावॅट विजेची उपलब्धता करून देण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेलं आहे। 27 जिल्ह्यांमध्ये 2,779 विद्युत उपकेंद्रासाठी या ठिकाणी सौर प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहेत। जे सौर प्रकल्प ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचा शासनाचा मानस आहे, परंतु हे प्रकल्प राबवले जात असताना उभा केले जात असताना बऱ्याच साऱ्या स्थानिक अडचणी येत आहेत किंवा इतरही काही महत्त्वाच्या अशा जे काही सुविधा उपलब्ध करून देणं असेल किंवा त्याच्यासाठी आवश्यक असलेल्या अटी शर्तीची पूर्तता करणं असेल, मंजुरी असतील, या मिळवण्यासाठी समस्या निर्माण होत आहेत आणि याच्याचमुळे हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी दिरंगाई होऊ शकते। याच पार्श्वभूमीवरती राज्य शासनाच्या माध्यमातून हा एक महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे। 1 कोटी घरकुलांना रूफटॉप सोलर बसवण्याचा देखील राज्य शासनाचा मानस आहे। याच्या माध्यमातून 3500 मेगावॅट क्षमतेचे रूफटॉप सोलर देखील स्थापित करण्यात येणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक जिल्हा स्तरावरती जिल्हाधिकारी हे अध्यक्ष असतील आणि या अध्यक्षतेखाली या ठिकाणी टास्क फोर्स निर्माण करण्यात आलेली आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस अधीक्षक, वन विभागीय अधिकारी हे या ठिकाणी सदस्य असतील, अतिरिक्त जिल्हाधिकारी हे सदस्य सचिव असतील, तर जिल्हा भूसंपादन अधिकारी, मुख्य अभियंता महानिर्मिती कंपनी, अधीक्षक अभियंता महावितरण कंपनी, जिल्हा विद्युत निरीक्षक विद्युत निरीक्षणालय, व्यवस्थापक जिल्हास्तरीय कार्यालय महाऊर्जा, याचप्रमाणे संबंधित प्रकल्प अंमलबजावणी एजन्सी विकासकाचे प्रतिनिधी हे या ठिकाणी या टास्क फोर्सचे सदस्य असणार आहेत। या टास्क फोर्सच्या माध्यमातून जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत सौर प्रकल्पाकरता जमिनीच्या संदर्भातील परवानग्या, नाहरकत प्रमाणपत्र आढावा घेणं ही या ठिकाणी कामं पार पाडली जाणार आहेत। स्थानिक लोकांकडून किंवा विविध यंत्रणांकडून हे प्रकल्प उभारताना येणारे अडथळे अतिक्रमण दूर करणं हे काम असणार आहे। आरओडब्ल्यूचे प्रश्न निकाली काढणं, वन विभागाच्या मुद्द्याबाबत जे काही निराकरण असेल ते करणं, योजनाच्या अंमलबजावणीचा आढावा घेणं, प्रगतीचं पुनरावलोकन करणं, याचप्रमाणे विकासकाच्या ज्या अडचणी असतील त्या अडचणी दूर करणं, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत बिजली योजनेच्या प्रगतीचा आढावा घेणं, शासकीय कार्यालयाच्या इमारतीवरती रूफटॉप सोलर स्थापित करण्याचा कृती आराखडा तयार करणं, त्याची देखरेख करणं, जिल्ह्याकरता ठरवण्यात आलेला लक्ष्यांक पूर्ण करणं आणि त्याकरता आंतर एजन्सी समन्वय करणं, अशा प्रकारची कामं आता या टास्क फोर्सच्या माध्यमातून पार पाडली जाणार आहेत। तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा आणि गरजेचा असा हा एक निर्णय घेण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे आता या योजनाची कामं करण्यासाठी एक पाठपुरावा करण्यासाठी एक समिती असणार आहे। याच्यामुळे आता ही कामं लवकरात लवकर पूर्ण होणं, त्याचबरोबर नागरिकाला येणाऱ्या समस्या दूर करण्यामध्ये या ठिकाणी मदत होणार आहे। मित्रांनो, हा महत्त्वपूर्ण असा जीआर आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। धन्यवाद।